तुमच्या मर्जीप्रमाणे मतदान करताय तुम्ही. त्यांनी आपल्यामध्ये मशीन ऑपरेट होतं ते. इकडे घ्या. तुम्हाला कोणी अधिकार दिले ते बटन तुमच्या मर्जीप्रमाणे ताईने बोलवलं तर तुमचं काम आहे कुठलं बटन दाबायचं. मी त्यांना सांगितलं काम नाही साईडला घे इकडे जे पलीकडे त्यांच्या समोर येतात आम्हाला परमिशन कशी काय दिली आहे. हा तुम्ही बटन दाबून देताय म्हणजे काय करताय तुम्ही विकला गेलात का कुणाला. यांच्या मर्जीप्रमाणे भाजपचं बटन दाबलं आहे. भाजपचं बटन असं करायचंच नाही ना. भारतीय जनता पार्टीचा आणि तुम्ही हे ठेवताय समोर. प्रभाग क्रमांक 10 बूथ क्रमांक 11 यामध्ये सकाळी मतदान करायला आलते. तर तिथं मला छत्री या बटनाला दाबायचं होतं पण ते दाबून गेलेलं नाही आहे. तर मी तिथे अधिकाऱ्यांना बोलवले होते मला ते बटन दाबून जाईना म्हणून. तर अधिकारी थेट येऊन मला न विचारता त्यांच्या मर्जीने भाजप या BJP या पक्षाला मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी येऊ द्या. भारतीय जनता पार्टीचं बटन दाबून लोकांना मत टाकायला म्हणून घेत आहे. हे चुकीचं आहे. लोकशाहीचा नमूद करत आहे. कर्मचारी अधिकारी मिळून तुमच्यावर भरोसा नाही. असं करू नका प्लीज. अधिकार ज्याचा त्याचा त्याला मारून द्या. अहो ओपनली समोर घेऊन हे दाबा ते दाबा कशाला काय नाही सगळे बीजेपीचे कार्यकर्ते सरकारी लोकांना का बीजेपीचे कार्यकर्ते तुम्ही कसं काय लावायला तुम्ही त्यांनी दाखवताना कसं काय गप्प बसता तुम्ही आणि तुम्ही बघताय का आमच्या तुमचा त्यांना आखून द्या तुम्ही. मी विजयकुमार वासुदेव अंकम प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. एक मतदार क्षेत्रीय चिन्हाला मतदान करण्यासाठी इथं आलेले असताना विडी घरकुलमधील उर्दू शाळा बूथ क्रमांक 11 मध्ये रजबरे स्कूलमध्ये अपक्ष चिन्ह क्षेत्रीय चिन्हाला मतदान करण्यासाठी आलेले असताना ते बटन दाबला जात नव्हता. याविषयी त्या मतदाराने तेथील अधिकारीला तक्रार केले असता तो तेथील अधिकारी येऊन त्या मतदाराला न विचारता भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि त्यांना जायला सांगितले. म्हणजे अनेक ठिकाणी अशा प्रकारची तक्रार आहे. म्हणजे यावरून असं लक्षात येते की काही अधिकारी भारतीय जनता पार्टीशी मिळून काही मशीन्समध्ये काही विशिष्ट पक्षांचा मत जाऊ नये म्हणून ते बटन इनऑपरेटमध्ये ठेवले असतील आणि फक्त BJPचे बटन प्रत्येक ठिकाणी ऑन ठेवले असतील. याची शक्यता नाकारता येत नाही. तर याविषयी सखोल चौकशी होऊन योग्य ते कारवाई व्हावी ही विनंती.